नमस्कार. आज आपण आपले हे आहाराचे जे नियम आहेत, ते का पाळायचे आणि याच्या मागचे काय सिद्धांत आहेत, हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे, की आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण एक नैसर्गिक जीव आहोत. आपल्या मनात कुठल्याही प्रकारची कल्पना जरी असली, तरीसुद्धा आपल्याला हे माहिती पाहिजे, की आपण निसर्गापासून तयार झालेलो आहोत आणि निसर्गाचे जे नियम आहेत, ते सगळे आपल्याला लागू होतात. ते नियम जर आपण नाही पाळले, तर ज्या काही जे काही त्याचे परिणाम होतात, ते परिणाम मग आपल्याला दिसतात, चांगले किंवा वाईट दोन्ही. तर आपण जर निसर्गाचे नियम पाळले, तर चांगले परिणाम आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याचा अनुभव चांगला येतो. आणि समजा नाही पाळले, तर मग त्याचे परिणाम चांगले येत नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याचा अनुभव तितका चांगला येत नाही. तर निसर्गामध्ये अशी रचना आहे, जर आपण नैसर्गिक कुठल्याही जीवाकडे जर बघितलं, तर कुठलाही जीव त्याच्या गरजेपेक्षा जास्त अन्न भक्षण करत नाही आणि त्याला जे अयोग्य असतं अन्न ते पण भक्षण करत नाही. म्हणजे प्रत्येक जीवाला हे माहिती असतं, की आपल्यासाठी उपयुक्त अन्न कुठलं आहे, ते कधी खायला पाहिजे आणि किती प्रमाणात खायला पाहिजे. परंतु या तिन्ही प्रश्नांचं उत्तर मनुष्य जीवाच्या बाबतीत फार क्लिअरली आपल्याला सांगता येत नाही किंवा माहिती आहे असं वाटत नाही. जनरल पॉप्युलेशनला पण माहिती नसतं आणि आपल्याला सुद्धा माहिती नसतं. आणि काय होतं, की आपण जेव्हा कुठलंही अन्न खातो, आपल्याला जी आवडते ती वस्तू जेव्हा खातो, तेव्हा त्याच्यामध्ये एक सुखद अनुभव होतो. तर तो जो अनुभव असतो ना, त्याच्यामध्ये आपण इतकं अडकून जातो, की त्याच्या पलीकडे आपण जो सुखद अनुभव घेताना जे काही अनुभवतोय, त्याचा परिणाम पुढे जाऊन काय होणार आहे, याचा आपण विचारच करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या शरीरासाठी जे उपयुक्त नसतं अन्न, तशा प्रकारचं अन्न खाल्लं जातं आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं. त्याच्यामुळे काय होतं, की निसर्गाचा नियम असा आहे, की खाणं आपल्या हातात आहे. म्हणजे खाण्यावर आपलं नियंत्रण आहे किंवा असायला हवं. परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया पूर्णपणे निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. त्याच्यावर आपलं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. तर काय होतं, की समजा आपण गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं, चुकीच्या वेळेस खाल्लं, तर काय होईल, की त्याची जी प्रक्रिया आपल्या शरीरात होईल, ती बरोबर नाही होणार. तर खाण्यासाठी जो पहिला नियम आहे किंवा निसर्ग आपल्याला जी सूचना देतोय, की "तू आता खा." तर ती सूचना म्हणजे मला भूक लागली आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला अशी जाणीव होते, की मला आता भूक लागली, काहीतरी खाण्याची गरज आहे. तर तेव्हा खायलाच पाहिजे. ठीक आहे. नंतर जी वस्तू आपण खातो, कसं होतं त्याचं पचन अनेक भागांमध्ये होतं. तर पचनाची सुरुवात तोंडापासून होते. त्यामुळे एखादी वस्तू आपण जेव्हा तोंडात टाकतो, तेव्हा आपण तिला व्यवस्थित चावायला पाहिजे. म्हणजे मग काय होतं, की ती वस्तू आणि आपल्या तोंडातली डाळ ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित येतात. त्या लाळेमध्ये त्या अन्नाचं पचन करण्यासाठी जे काही एन्झाईम्स लागतात, ते असतात. ते झाल्यानंतर त्याचं चांगलं लिक्विडसारखं झाल्यानंतर किंवा चटणीसारखी झाल्यानंतर मगच आपल्याला ते गिळता येतं आणि मगच ते गिळायला पाहिजे. आणि सावकाश जर आपण जेवलं, तर मग काय होईल, की प्रत्येक अन्नाच्या घासासोबत पुरेशी लाळ जाईल. यासाठी आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये आपण काय करतो किंवा आपण सगळे लोकच आपण तर करताच, की आपण एक श्लोक म्हणतो, "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीव न करी जीवित्वा जीव अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण न हे जाणीजे यज्ञकर्म." राइट? तर हा श्लोक म्हणून आपण त्या अन्नाप्रती आपला आदर व्यक्त करत असतो. कारण त्या अन्नामुळे आपल्या शरीराची रचना होते, पोषण होतं. तर हे अन्न तर काही आपण तयार केलेलं नाहीये. हे निसर्गाने तयार केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलं आहे असं नाही म्हणणार मी. कारण की शेतकरी फक्त बी पेरू शकतो जमिनीमध्ये. परंतु त्यातून अन्न तयार होणं ही निसर्गाची प्रक्रिया आहे. त्यामुळे निसर्गाप्रती आपली कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो या श्लोकातनं. आणि उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म ह्याच्या मागचा जो अर्थ आहे, म्हणजे सायंटिफिक सांगतोय हे सगळं. ह्या आपल्याला सगळ्या ज्या वैज्ञानिक कल्पना आहेत किंवा वैज्ञानिक जे सत्य आहे, ते जनमानसात रुळावं म्हणून हे सगळं शिकवलं गेलं आपल्याला, आपल्या संस्कृतीमध्ये. तर उदरभरण म्हणजे नुसतं पोट भरण्याचा कार्यक्रम नाहीये हा. जाणीजे यज्ञकर्म. तर यज्ञकर्म म्हणजे कसं आहे, की आपल्या शरीरामधला जो जठराग्नी आहे, त्याला
आपण अन्न हे आहुतीसारखं देत असतो. त्याला यज्ञ म्हणतात. तर आता पहा, की कुठल्याही यज्ञामध्ये समजा अग्नी छोटा असेल आणि त्याच्यावर आपण जर सामग्री खूप जास्त टाकली, यज्ञ सामग्री, तर काय होईल, की ती आग विझून जाईल. ठीक आहे ना? तर तसं नाही करायचं आहे. आपल्या पोटामधल्या अग्नीचं पण एक्झॅक्टली तसंच आहे. तर त्याच्यामध्ये अग्नी पेटलेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आहुती एवढीच टाकायला पाहिजे, की जे त्या अग्नीमध्ये व्यवस्थित जळेल. समजा जास्त टाकली म्हणजे अग्नी कमी असला आणि अन्न जर जास्त टाकलं, तर मग त्या अन्नाचं पचन होत नाही. मग काय होतं, की जे न पचलेलं अन्न असतं, त्याच्यावर आपल्या पोटामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू तयार होतात. आणि हे जीवजंतू आपल्या जन्माच्या काळापासून ते आपल्या मरेपर्यंत आपल्यासोबत असतात. याला म्हणतात गट मायक्रोबायोम. तर हे गट मायक्रोबायोम आणि आपलं मन ह्याचा खूप डायरेक्ट संबंध असतो. खूपच जवळचा संबंध आहे. आपण नेहमी म्हणतो ना, की माय गट रिएक्शन वगैरे अशा प्रकारची भाषा आपण वापरतो. तर गट रिएक्शन अशी असते, की आपल्या पोटामधले जे जीवजंतू असतात, ते आपल्या मनावर राज्य करतात. आपण समजा अनेक वेळा दिवसातनं अशा प्रकारचं अन्न खाल्लं, की जे आपण पूर्णपणे पचवलं नाही. तर काय होईल, की न पचलेलं अन्न आपल्या पोटात राहील आणि तिथे जे जीवजंतू तयार होतील, ते आणि आपण एकाच प्रकारचं अन्न खाऊ. कारण की आपण पूर्ण खाल्लं नाही आपलं. ठीक आहे ना? असं होईल. परंतु समजा आपण एकदा अन्न खाल्लं. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरणे नोहे जाणीजे यज्ञकर्म आपण खाल्लं. त्यानंतर मग आपण थांबलो. किती वेळ? जोपर्यंत ते अन्न पूर्ण पचलं नाही तोपर्यंत. तर त्याला साधारण आपलं जे नॉर्मल आपण जेवतो मराठी माणसं जेवण वरण, भात, भाजी, पोळी जे काही असेल ते पचायला साधारण एक 5, 6, 7, 8 तास लागतात. ठीक आहे. तर आपण दिवसातनं 2 पेक्षा जास्त जेवायची गरज नाहीये आणि जेवू नये. कारण काय होईल, की जर जास्त वेळा आपण जेवलो, फार आपण फ्रिक्वेंटली जेवलो, तर आपल्या पोटामध्ये अशा प्रकारचे जीवाणू तयार होतील, की जे आपण खातोय अन्न तेच त्यांना खायची सवय लागते. तर 2 जीवाणू किंवा 2 जीव जर एकाच वस्तूसाठी लढाई करत असले, तर मग काय होईल? महाभारत होईल आपल्या पोटामध्ये तयार. कारण की कौरव आणि पांडव दोघांनाही हस्तिनापुराची गादी हवी होती म्हणून युद्ध झालं. राइट? परंतु समजा आपण अन्न खाल्लं आणि पूर्ण पचवलं. तर पूर्ण पचल्यानंतर आपल्या पोटामध्ये जी वस्तू खाली उतरेल, म्हणजे आपण काय पचवलं याचा अर्थ काय, की त्या अन्नातला जो रस आपल्यासाठी उपयुक्त होता तो आपण सगळा काढून घेतला आणि जो चौथा उरला होता तो सगळा राहिला आणि तो चौथा सगळा खाली गेला. तर त्या चौथ्यावर जी जीवाणूंची संख्या होईल तयार किंवा त्यांची जी लोकसंख्या होईल व्हॉटएव्हर, दॅट गट मायक्रोबायोम इज कंप्लीटली डिफरंट. म्हणजे ते जे जीवाणू आहेत, ते सगळेच्या सगळे जीवाणू आधीच्या जीवाणूंपेक्षा वेगळे असतात. ह्या जीवाणूंची आपल्यासोबत कुठल्याच प्रकारची दुश्मनी नसते. कारण ते अशा प्रकारचं अन्न खात आहेत, की जे आपण खाऊ शकत नाही किंवा जे आपण फेकून दिलेलं आहे. निसर्गाचा हाच नियम आहे. निसर्गामध्ये एखादा प्राणी एखादं अन्न जर खात असेल, तर त्याच्यापासून जे उरेल किंवा बाहेर निघेल, ते दुसरे जीवाणू अन्न म्हणून खातात. म्हणजे अगदी समजा आपण वाघ-सिंहाचं जरी उदाहरण घेतलं, तरी सुद्धा वाघ-सिंहाने समजा एखादं हरीण मारलं, तर त्या हरणाचे जे सगळे चांगले-चांगले भाग असतात, ते तो वाघ-सिंह ते खाऊन टाकतात. जी वस्तू उरेल ना, त्याच्यावर मग गिधाडं, कोल्हे, लांडगे वगैरे अशा प्रकारची प्राणी खातात. मधनं जी वस्तू उरेल त्याला त्या मुंग्या वगैरे खातात. आणि त्यातनं जी वस्तू उरेल ते सगळे जीवाणू खातात म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ही सगळी फूड चेन अशी एस्टॅब्लिश होते. असं होतं. तर अशा प्रकारचं निसर्गामध्ये होत असतं. परंतु आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं, की आपण तसं करत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये खरं तर सगळा जो बाहेरचा निसर्ग आहे ना, तो सगळा एकवटलेला आहे असं मला कधी-कधी वाटतं. तर आपण तो निसर्ग जर व्यवस्थित ठेवला, तर मग आपली तब्येत पण चांगली राहते आणि आपलं डोकं पण खूप शांत राहतं. ठीक आहे. तर आता समजा आपण गरजेपेक्षा कमी अन्न खाल्लं किंवा गरजेपुरतंच खाल्लं आणि ते पूर्ण पचवलं. तर मग आपल्या पोटामध्ये जे जीवाणू तयार होतात, त्या जीवाणूंचं आपल्याशी कुठल्याही प्रकारचं युद्ध होत नाही. युद्ध होणं म्हणजे काय, की आपल्या आतड्याची जी वॉल असते ना, तिथे इन्फ्लेमेशन होतं. ती लाल-लाल होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला हाताला जरी जखम झाली, तर तिथे लाल होतं की नाही? तर तसं आपल्या आतड्यात होतं.
जर आपण सारखं-सारखं अन्न खाल्लं आणि ते पचवलं नाही पूर्ण तर. तर तशा प्रकारे आपण राहू नये. हा निसर्गाचा नियम आहे आणि हा निसर्गाचा सिद्धांत आहे. तर त्याच्यासाठी आपण पहिला नियम हा पाळायला पाहिजे, की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. दुसरा नियम हा आहे, की मी सावकाश जेवेन आणि जेव्हा मला पहिला ढेकर येईल किंवा त्याच्या आधीसुद्धा मी खाणं थांबवेन आणि मग त्याच्यानंतर मी आरामात बसेन. जोपर्यंत मी हे सगळं अन्न पचवून मला पुढच्या वेळेस पुन्हा भूक लागत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपली तब्येत खूप चांगली राहते आणि आपल्या शरीरामध्ये कचरा किंवा वेस्ट प्रॉडक्ट्स किंवा टॉक्सिन्स हे तयार होत नाहीत आणि जमा होत नाहीत. त्यामुळे आपण नेहमी निरोगी राहतो. हा जर नियम प्रत्येकाने पाळला, तर आपण सगळेजण निरोगी राहू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मॉडिफिकेशन काय करायचं आहे, की जे अन्न आपण खातो, ते अन्न नैसर्गिक म्हणजे निसर्गाने तयार केलेलं आपल्यासाठी तयार स्वरूपात असलेलं ते जास्तीत जास्त खायला हवं. ते कुठलं अन्न आहे, की कुठल्याही ऋतूमध्ये जी कुठली वनस्पती किंवा जे कुठलं फळ मुबलक पिकतंय, ती वस्तू मनुष्याने किंवा इतर प्राण्यांनी खावी असा निसर्गाचा संकेत आहे. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम ना आपल्या खिशाला देखील परवडण्यासारखा आहे. आपण जेव्हा बाजारात जातो, तेव्हा बाजारात जी सगळ्यात स्वस्त वस्तू असेल, ती वस्तू आपण विकत घ्यावी. का? कारण की ती वस्तू त्या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात, मुबलक प्रमाणात पिकते. निसर्ग सांगतोय तुम्हाला ओरडून-ओरडून, की "बाबा ही वस्तू मी पिकवतोय तुमच्यासाठी, तुम्ही ही खा." तर तुम्हाला ती वस्तू त्या ऋतूमध्ये तुमच्यासाठी उपयुक्त असते. हा नियम आहे. त्यामुळे तो खिशाला परवडण्यासारखा आहे. त्यामुळे आपल्याला खूप जास्त फॅन्सी वस्तू खाण्याची काही गरज नाहीये. आपण जेव्हा बाजारात जाऊ, तेव्हा जी सगळ्यात स्वस्त वनस्पती किंवा फळं आपल्याला मिळतील, ती आपण आणायची. ती वस्तू कमीत कमी 50% खायची. म्हणजे आपण टोटल अन्न जेवढं खाणार असू दिवसभरात, त्याच्यापैकी 50% ॲटलीस्ट ते पाहिजे. ते जर आपण खाल्लं, तर काय होईल, की आपलं शरीर आपल्याला धन्यवाद देईल, की तुम्ही जी वस्तू तुम्हाला या ऋतूमध्ये खायला हवी, ती तुम्ही खात आहात. त्याच्यानंतर बाकीची जी वस्तू आहे, शिजवून खाणारी जी वस्तू आहे किंवा प्रोसेस्ड आपण ज्याला अन्न म्हणू, ती वस्तू आपल्या घरी आपण स्वतः फ्रॉम स्क्रॅच प्रोसेस केलेली असावी किंवा शिजवलेली असावी. तर आपण घरी काय शिजवू शकतो? आपण घरी वरण-भात शिजवू शकतो. आजकाल पोळ्यांचं पण काय झालंय, की आपण कणिक विकत आणतो. तर ती कणिक कधी दळली असेल हे आपल्याला माहिती नसतं. पहा, ज्या क्षणी गव्हाचा दाणा किंवा तांदूळ तुम्ही त्याचा पीठ करा किंवा त्याला शिजवा. त्या क्षणी ती वस्तू मेली असं समजायचं. म्हणजे त्याच्यातनं प्राण निघून गेला. तर त्याच्यानंतर 1 तासाच्या आत ती जर खाल्ली तर बरं असतं आपल्यासाठी. कणकेचंही असं आहे, की कणिक दळल्यानंतर साधारण एक 7-8 दिवस, 15 दिवस त्याच्या आत संपवायला पाहिजे. कारण की त्याच्यातलं जे सत्व असतं ते कमी होतं. मग काय होतं, की जास्त अन्न खाल्लं जातं, परंतु त्यातनं आपल्याला जे सत्व मिळायला पाहिजे किंवा आपण शोषून घ्यायला पाहिजे आपल्या शरीरासाठी, ते कमी होतं. म्हणजे मग आपल्या शरीराची जी काही गरज असेल, ती गरज पूर्ण करण्याकरता आपल्याला जास्त अन्न खाण्याची गरज पडते. म्हणजे जास्त पदार्थ खाण्याची गरज पडते. आणि मग त्यातनं कमी अन्न आपण जर किंवा कमी रस काढला, तर काय होईल, की जास्त विष्ठा तयार होईल. निसर्गाला हे मान्य नाहीये किंवा निसर्गाच्या दृष्टीने ह्याच्याकडे फार चांगल्या दृष्टीने नाही बघितलं जात. तर जेव्हा आपण अशा प्रकारे राहतो, म्हणजे कसं, की निसर्गाने जी वस्तू तयार केली आहे, जी माझ्यासाठी तयार आहे खाण्यासाठी, म्हणजे काय, की पिकलेलं फळ त्या ऋतूतलं आणि ज्या भाज्या मुबलक प्रमाणात येतात, ज्या न शिजवता खाता येऊ शकतात, अशा ज्याला आपण सॅलड म्हणतो. त्या आपल्याला जितक्या खाता येतील तितक्या आपण खाव्या. त्यातही टोमॅटो आपण शक्यतोवर खाऊ नये, कारण की टोमॅटोनी आपल्याला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि टोमॅटो काही खूप जास्त चांगला नाहीये खाण्यासाठी. तर ज्याच्यामध्ये खूप जास्त बिया असतात ना, तशा प्रकारची वस्तू शक्यतोवर जर नाही खाल्ली तर बरं. आपण कंदमुळं खाऊ शकतो. मग त्यात कांदा आणि लसूण नाही पण, कारण की ते नुसतं नाही खाऊ शकत आपण. गाजर झालं किंवा बीट झालं, अशा वस्तू चांगल्या आहेत. किंवा आपण मिरच्या खाऊ नये शक्यतोवर. काकडी आपण खाऊ शकतो सीझनमध्ये. काकडी आपण हिवाळ्यात खाऊ नये, कारण की त्याच्यात पाणी जास्त असतं ना, त्याच्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. तर ज्याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे, अशी वस्तू हिवाळ्यात न खाल्लेली बरी. त्या वस्तू उन्हाळ्यात खाल्लेल्या बऱ्या. तर उन्हाळ्यात खाण्यासाठी मग काकडी चांगली आहे किंवा टरबूज चांगलं आहे, खरबूज चांगलं आहे. ज्या फळांमध्ये रस जास्त आहे, अशा प्रकारची फळं उन्हाळ्यात जास्त चांगली आहेत.
हिवाळ्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त आहे, आपण म्हणजे हिवाळ्यात आपण अमेरिकेत राहतो, तर आपण सफरचंद खाऊ शकतो किंवा आपल्याला केळी उपलब्ध असतात. केळी अर्थात इथे लोकल नाही आहे, ती येतात कुठूनतरी. परंतु मी स्वतः केळी खाण्याचा प्रयोग केलाय. मला केळ्यांनी काही होत नाही विशेषतः. फार जास्त नाही खायची. आपण इथलं जे लोकल फळ आहे ते खावं. पेअर्स खावेत किंवा सफरचंद खावीत. अशा प्रकारची फळं खावीत. त्यानंतर मला बीट आवडतं, गाजर आवडतं. ते मी खातो. पालेभाज्या जर येत असतील तर त्या आपण खाऊ शकतो. ह्या जितकं आपल्याला जसं आवडेल तसं. ह्या सगळ्यांचा आपण एकत्र सॅलड करून पण खाऊ शकतो किंवा वेगवेगळ्या पण खाऊ शकतो. त्यानंतर ड्राय फ्रुट्स आहेत. तर ड्राय फ्रुट्समध्ये मग आपल्याला बदाम खाता येतील किंवा अक्रोड खाता येतील किंवा मी स्वतः भिजवलेले दाणे खातो. मी रात्रभर भिजवून ठेवतो आणि मग सकाळी त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन पण मिळतं आणि फॅट पण मिळतं. त्यामुळे भात, वरण किंवा अशा प्रकारच्या वस्तू खाण्याची गरज नाही पडत. तर अशा प्रकारे जर आपण अन्न खाल्लं, भूक लागलेली असतानाच खाल्लं, दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा नाही खाल्लं आणि पूर्ण पचवल्यानंतरच दुसरं जेवण जेवलो. आता ह्याच्यात काय होईल पहा, की सकाळी समजा आपण एक 9-10 वाजता जर पहिल्यांदा खाल्लं, तर दुसऱ्यांदा आपल्याला संध्याकाळी 4, 5, 6 वाजता वगैरे भूक लागेल. त्याच्यानंतर काय होईल, की त्याच्यानंतर रात्रभर आपला साधारण 14, 15, 16 तासांचा उपवास होईल. याच्यामध्ये आपण 16 तासांच्या उपवासामध्ये काय करतो पहा, की पहिल्या काही तासांमध्ये म्हणजे 5-6 तासांमध्ये ते अन्न सगळं पचून जातं. असं समजा संध्याकाळी आपण 5-6 वाजता जर जेवलो, त्यानंतर रात्री झोपेपर्यंत 10-10:30 पर्यंत ते अन्न मोस्टली पचलेलं असतं. त्याच्यानंतर सकाळी जेव्हा आपण उठतो आणि सकाळी 10 पर्यंत पुन्हा वाट बघतो, तेवढ्या वेळामध्ये ना आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही कचरा जमा झालेला असतो, तो सगळा स्वच्छ केला जातो. तर अशा प्रकारे आपण जर राहिलो, तर आपल्याला या आहार शुद्धीमुळे निरोगी राहता येऊ शकतं आणि आपलं मन पण शांत राहतं. तर ह्या सगळ्या नियमांचं जर आपण पालन केलं, आपल्याला सगळ्यांना खूप चांगल्या आरोग्याचा अनुभव येऊ शकतो. असा अनुभव आपण सगळ्यांनी घ्यावा आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं, हीच मी प्रार्थना करेन. धन्यवाद.